11वा श्लोक काय आहे? तर आता हा जो भगवंतांनी विषय या ठिकाणी सुरू केलाय, की निष्काम कर्मयोगी जो आहे, तो कार्य कशा प्रकारे करतो. है ना? तर 7व्या श्लोकापासून हा विषय भगवंतांनी सुरू केलाय, तर तो 12व्या श्लोकापर्यंत जातो. तर त्यामुळे आता हे 11वे आणि 12वे हे दोन या विषयामधले 2 श्लोक आपले बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला हेच बघायला मिळणार आहे, की हा निष्काम कर्मयोगी कार्य कशा पद्धतीने करतोय. तर 11वा श्लोक मी वाचतो. कायेन मनसा बुद्ध्या केवलेर इंद्रियेरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. काय म्हणतात या श्लोकात? योगीजन म्हणजे हे निष्काम कर्मयोगी आसक्तीचा त्याग करून. तर आपल्याला माहिती आहे की ते त्यांच्या नावातच आहे निष्काम. त्यांना काही कामना नसते, त्याच्यामुळं स्वभावतःच त्यांना आसक्ती पण नसते कोणत्याही कार्याबद्दल. त्या आसक्तीचा त्याग करून ते काय करतायत? शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांना सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. मग आता आपल्या मनामध्ये प्रश्न येईल, की अरे निष्काम कर्मयोग्याला तर काही कामनाच नाहीये, नाही ना, त्यांच्या नावातच आहे निष्काम. है ना? आणि त्यांना कोणत्या गोष्टीची आसक्ती पण नाहीये. तर मग एवढं सगळं असताना मग ते कार्यच का करतात हो? तर कार्य करण्यामध्ये खूप मेहनत असते आणि वेळ द्यावा लागतो. काय गरज आहे एवढं कार्य करायची त्यांना? तर ते म्हणतायत की योगी जण आहेत, ते काय करतात की आसक्ती तर नसतेच, त्यांनी त्याग केलेला असतो आणि तरी पण ते शरीर, मन आणि बुद्धी इंद्रियाद्वारे कार्य करतात. त्याचा उद्देश काय आहे की ते स्वतःचं शुद्धीकरण त्यांना पाहिजे असतं. त्यांना स्वतःची कर्मबंधनातून मुक्ती करून घ्यायची असते. हे त्यांचं कारण. त्यांना काही पाहिजे नाही, नाव नाही पाहिजे किंवा काही कर्मफळ नाही पाहिजे, की त्यांना काहीच पाहिजे नाही. पण त्यांना काय पाहिजे, की आपली कर्मबंधनातून मुक्ती झाली पाहिजे. आपल्या कर्मामुळेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख येतात. तर त्याच्यामधून त्यांना मुक्ती पाहिजे. त्यांना स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यायचे. हे त्यांचा उद्देश आहे कार्य करण्यामागचा, असं सांगतायत भगवंत. तात्पर्य वाचो, प्रभुपाद काय म्हणतात. हरे कृष्णा. प्रभूजी वाचू का? वाच. तात्पर्य. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कृष्ण भावनायुक्त कर्म करतो, तेव्हा त्याने शरीर, मन, बुद्धी किंवा इंद्रियाद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशापासून शुद्ध होते. कृष्ण भावना भावित मनुष्याने केलेल्या कर्मापासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही. म्हणून शुद्ध कर्मे, ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते, ती कर्मे कृष्ण भावना भावित झाल्याने सहजपणे करता येतात. श्रील रूप गोस्वामी आपल्या भक्ती रसामृत सिंधू मध्ये 1.2.187 याबद्दल पुढील प्रमाणे सांगतात. इहायश हरिर्दाश कर्मणा मनसा गिरा निखिला स्वप्नव असतास्तु जीवन मुक्त स उच्यते. आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावना भावित मनुष्य श्रीकृष्णांच्या सेवे प्रित्यर्थ कर्म करणारा या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्म करीत असला तरी तो मुक्तच असतो. त्याला मिथ्या अहंकार नसतो, कारण आपण म्हणजे हे शरीर नाही, तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही, हे तो निश्चितपणे जाणतो. तो जाणतो की हे शरीर आपले नाही, तो स्वतः तसेच त्याचा देह सुद्धा श्रीकृष्णांच्याच मालकीचा असतो. जेव्हा तो शरीर, मन, बुद्धी, वाचा, जीवन, संपत्ती इत्यादी गोष्टीद्वारे निर्मित आपल्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो, तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो. तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्मबुद्धी निर्माण करण्याच्या
करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो. हीच कृष्ण भावनेची पूर्ण अवस्था. हरे कृष्णा प्रभूजी. धन्यवाद. तर बघा, आता इथं प्रभुपाद थोडस भक्तीबद्दल, भगवंत इथं निष्काम कर्मयोगाबद्दल बोलतायत, पण प्रभुपाद इथं थोडस भक्तीला त्याचा संबंध जोडतायत. तर आपण बघूया कसं करतायत प्रभुपाद. तर काय म्हणतायत सुरुवातीला, जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कृष्ण भावनायुक्त कर्म करतो. तर म्हणजे आता इथं प्रभुपादांनी सुरुवातीलाच विषय कुठून सुरू केला, की भक्तीपासून, कृष्ण भावनायुक्त कर्म. तर भक्ती म्हणजे हे पण एक कर्मच आहे ना. तर त्याच्यामुळं प्रभुपादांनी इथं भक्तीबद्दलच सुरुवात केली सुरुवातीलाच. संक्षिप्त मध्ये काय म्हणतात की प्रभुपाद, की जेव्हा आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी भक्ती करतो, तेव्हा काय होतं, जो भक्त आहे त्याचं शरीर, मन आणि बुद्धी इंद्रियाद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशापासून शुद्ध असते. म्हणजे आपण बघितलं की हे भक्ती जी आहे ती काय आहे, दिव्य आहे. आपण बघितलं बऱ्याच वेळेस. तर दिव्यचा आपण अर्थ काय बघितला, की 3 गुणांपासून मुक्त. आणि 3 गुणांपासून मुक्त म्हणजेच हे 3 गुण म्हणजेच काय आहेत, भौतिक कल्मश आहे. म्हणजे भौतिक जे प्रदूषण आहे ना, दूषण आहे, ते हे 3 गुणच आहेत. 3 गुणांच्या माध्यमानच हे भौतिक गोष्टींमध्ये असं हे दूषण त्या ठिकाणी तयार होतं. तर भक्ती हे दिव्य आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं काय आहे, की प्रभुपाद म्हणतायत की ते हे जे कर्म आहे, शरीर, मन आणि इंद्रियाद्वारे बुद्धी आहे ना, बुद्धी आणि इंद्रियाद्वारे जे केलेलं कर्म आहे, त्यांच्यापैकी एकाने पण केलेलं असेल, तर ते जे कर्म आहेत, तर हे कर्म काय आहे, 3 गुणांच्या वर आहेत, ते दिव्य आहेत, ते शुद्ध आहेत, हे सांगितलं. पुढे सांगतायत, कृष्ण भावनाभावित मनुष्याने केलेल्या कर्मापासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही. तर जे भक्ती असते त्याचा काय उद्देश असतो, आपण भक्ती रसामृत सिंधू मध्ये बघू. जे शुद्ध भक्ती असते त्याचा काय उद्देश असतो, शुद्ध भक्ती ती केव्हा असते, जेव्हा तो एखादा भक्त भक्ती करतोय, त्याचा जर उद्देश असेल की त्याच्यातून त्याला आणखीन भक्तीच पाहिजे, भक्ती सोडून त्याला आणखीन दुसरं काही नको. भक्ती करण्यामागचा त्याचा उद्देश काय आहे, की आणखीन त्याला भगवंतांपासून आणखीन भक्ती पाहिजे, म्हणून काय आहे, त्याला कोणतेही भौतिक फळ निर्माण होत नाही. तर त्याचा अर्थ असा आहे. त्याच्यामुळे त्यांना भौतिक फळ नकोय, त्यांना काय पाहिजे, आध्यात्मिकच फळ पाहिजे, भक्तीच पाहिजे आणखी. म्हणून शुद्ध कर्मे, ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते, ती कर्मे कृष्ण भावनाभावित झाल्याने सहजपणे करता येतात. तर त्याच्यामुळे कोणतं पण जे कर्म आहे ते कृष्ण भावनाभावित जर झालं तर ते सहजपणे आपण ते करू शकतो, कारण त्याच्यातून आपल्याला काही भौतिक नकोच आहे, आपल्याला ते भक्तीच पाहिजे त्याच्याद्वारे. असं कुठं सांगितलंय, कोणत्या श्लोकात आहे, भक्ती रसामृत सिंधू मध्ये तो श्लोक आहे की भक्तीमध्ये कसं कर्म करतात. तर तो काय आहे, तर त्याच्यामध्ये सांगितलंय की आपलं शरीर, मन, बुद्धी, वाणीने जर कोणी हे भक्तीचं कार्य केलं, तर तो जरी व्यक्ती भौतिक जगतात बाहेरून दिसतोय की ते सांसारिक कर्मच करतोय, सांसारिक व्यक्तीसारखं सांसारिक कर्मच करतोय, तरी पण काय आहे, तो मुक्तच आहे. त्याला आपण मुक्तच मानलं पाहिजे. का मानलं पाहिजे, कारण तो ज्या प्रकारचं कर्म करतोय ते कर्म कसं आहे, या 3 गुणांच्या वरचं आहे, ते दिव्य कर्म आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा मिथ्या अहंकार नसतो. कारण आपण म्हणजे हे शरीर नाही, तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही, हे तो निश्चितपणे जाणतो. आणि त्याला माहिती असतं की हे शरीर हे आपल्यापेक्षा वेगळं आहे, ह्याच्यावर आपली काही मालकी नाही. त्याच्यामुळं हे त्याला मदत होते की मला काही या भौतिक जगतामध्ये काही भौतिक गोष्टी मला प्राप्त करायच्या नाही, फक्त मला राहायचं इथं आणि भगवंतांच्या प्रीतीसाठी कार्य करायचे, त्यांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचं. जो जाणतो की हे शरीर आपले नाही, तो स्वतः तसेच त्याच्या देह सुद्धा श्रीकृष्णांच्याच मालकीचा असतो. असा जो व्यक्ती आहे त्याला माहिती असतं की आपलं हे जे शरीर आहे हे पण भगवंतांच्याच मालकीचं आहे.
जेव्हा तो शरीर, मन, बुद्धी, वाचा, जीवन, संपत्ती इत्यादी गोष्टींद्वारे निमित्त आपल्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो, तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो. सगळं काही जर आपण भगवंतांना अर्पण केलं, त्या माध्यमातून काय होतं, आपला भगवंतांशी संबंध होतो. जे काही आपल्याकडे आहे, आपली जी क्षमता आहे, जी काही श्रद्धा आहे आपली, त्याच्यानुसार आपण भगवंतांशी संबंध जोडू शकतो. तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्मबुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो. आणि जरी आता आपल्याकडे अहंकार असला, आपल्याकडे अशुद्धी असली, तरी घाबरण्याचं काही कारण नाही. आणि जसं आपण भक्ती करू त्याच्यामुळे आपली शुद्धी अवश्य होणार आहे आणि आपण शुद्धच होणारच आहोत. आता जरी आपण सगळेजण आपल्यामध्ये काही कल्मश असतील, दूषण असेल, तर काही नाराज व्हायचं कारण नाही. भक्ती आपल्याला शुद्ध करेल. हीच कृष्ण भावनेची पूर्ण अवस्था आहे. हीच कृष्ण भावनेची म्हणजे भक्तीची पूर्ण अवस्था आहे, की भक्ती आपल्याला करायचं आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काही नको आहे, तर आपल्याला आणखी भक्ती हवी आहे. अशा पद्धतीनं त्या भक्ताचा मनोभाव असतो. म्हणजे इथं काय आहे, हे का सांगितलं भगवंतांनी, तर निष्काम बद्दल बोलले, पण प्रभुपाद इथं भक्तीबद्दल बोलतायत. तर इथं काय आहे, भक्तांचा मनोभाव पण इथं कसा निष्काम आहे. तर हे या ठिकाणी प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं आहे. निष्काम बद्दल जे बोलतायत म्हणजे भक्ती जे आहे त्याच्यामध्येच हे निष्काम कर्मयोग येतो. भक्तीमध्ये सगळ्या प्रकारच्या योग पद्धती येतात, है ना. असं पण एक तुम्हाला पुढे जाऊन ओपन बुक लिहायचंय, है ना, ते आपण त्याची चर्चा करू. आणि इथं एक त्याचं जस्ट आला इथं एक विचार, त्याच्यामुळे सांगितलं. मग आता आणखीन काय करतो हा निष्काम कर्मयोगी, तर ते पुढं 12व्या मध्ये भगवंत त्यांचं सांगणं चालू ठेवतायत आणि ते पुढं म्हणतायत, युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. काय म्हणतायत की निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो. तर म्हणजे इथं भक्ती करणारा असं प्रभुपादांनी तात्पर्य लिहिले, पण तिथं काय, निष्ठेने जो निष्काम कर्मयोगाचा अभ्यास करतोय, युक्त आहे. तर या संदर्भामध्ये भक्ती करणारा पण बरोबरच आहे, पण या भगवंतांचा जो संदर्भ चालू आहे इथं, तर असा जो भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो. असा व्यक्तीला जो म्हणतो ना भक्तच शांत असतो, याची निष्काम भावना आहे, तोच व्यक्ती शांत असतो. कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो. कशामुळं शांत आहे, कारण त्याला स्वतःला असं काही नको आहे. सगळ्या कर्मांची जी फळे आहेत ती भगवंताला दिल्यामुळं आपण शांत होतो, हे आपल्याला इथं शिकायला मिळेल. परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. पण काय आहे, त्याच्या उलट, की अशांत कोण असतं मग, जर एखाद्याने कर्माची फळे जर भगवंतांना अर्पण केली तर तो शांत आहे. मग अशांत कोण आहे, जो भगवंतांशी संबंधित नाही, म्हणजे जे त्याच्याकडे आहे तो भगवंतांना देत नाही आणि आपल्या मेहनतीमुळं, आपल्या श्रमामुळं जे काही आपल्याला कर्मफळ मिळाले, आपण जे कर्म केलंय त्याचं कर्माचं जे फळ मिळालंय है ना, तो स्वतःच त्या कर्मफळाचा आनंद त्याला घ्यायचा आहे, त्याचाच त्याला लोभ आहे आणि त्याच्यामुळं त्याला कर्मबंधनातून तो अटकत नाही. ठीक आहे. असं हे अशा पद्धतीनं हा निष्काम कर्मयोगी त्या ठिकाणी कार्य करतोय. तर त्याला कोणत्याही प्रकारचं कर्माचं बंधन नाहीये त्या ठिकाणी, त्याच्यामुळे तो एकदम शांत आहे. तर इथं आपल्याला जे भक्त असतात तर ते कृष्णाला आसक्त असतात आणि जे अभक्त असतात किंवा जो निष्काम कर्मयोगी आहे तो इथं परमसत्याशी आसक्त आहे आणि जो निष्काम कर्मयोगी नाहीये तर तो काय आहे, कर्माच्या फळाशी आसक्त आहे. हे आपल्याला इथं मुख्य करून हे बघायला मिळालं आपल्याला. अशा प्रकारे त्या निष्काम कर्मयोग्याची चेतना असते. वाचा तात्पर्य कोणी. हरे कृष्ण. हा. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि देहात्मक बुद्धी असणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की
कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णावर आसक्त असतो, तर देहात्मक बुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलावर आसक्त असतो. जो व्यक्ती श्रीकृष्णावर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्ण प्रित्यर्थच कर्म करीत आहे, तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला त्याला आपल्या कर्मफलाबद्दल मुळीच चिंता नसते. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजे द्वंद्व भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते. भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत. कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसते. अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णाच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात, तसेच ती दिव्य असतात आणि त्यांना भौतिक कर्मफले नसते. यास्तव्य कृष्ण भावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते, परंतु इंद्रिय तृप्ती करता जो लाभ गंतीत गुंतलेला असतो त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्ण व्यतिरिक्त इतर कोणाचेही कशाचेही अस्तित्व नाही. त्याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता आणि शांतीचा स्तर आहे आणि हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे. हरे कृष्ण. तर आता बघा, या श्लोकामध्ये प्रभुपाद थोडासा त्याच्या निष्काम कर्मयोगाचा भक्तीशी संबंध जोडतायत. तर काय म्हणतायत की कृष्ण भावना भावित मनुष्य म्हणजे कोण? भक्त. आणि देहात्म बुद्धी असणारा मनुष्य म्हणजे काय? जो अभक्त. तर मग आता इथं काय म्हणतायत प्रभुपाद? भक्त आणि अभक्त असे दोन मनुष्य आहेत. ह्यांच्यामध्ये अंतर काय आहे? अंतर हेच आहे की भक्त पण कार्य करतो आणि अभक्त पण कार्य करतो, दोघं पण कार्य करतात. पण मग अंतर काय आहे? आपण ऐकलेलं असतं. तेच प्रभुपाद इथं सांगतायत की भक्त जो असतो तो काय असतो? श्रीकृष्णांवर आसक्त असतो. म्हणजे जो कर्म करतोय ते काय कशासाठी करतोय? श्रीकृष्णांसाठी करतोय. आणि जो अभक्त असतो, देहात्म बुद्धीवाला जो असतो, तो कोणासाठी कर्म करतो? कर्मफलावर त्याला फळ पाहिजे. माझ्यासाठी काय आहे? हे जर कार्य मी केलं तर त्या कार्यातून मला काय मिळेल हे त्याचा विषय असतो. म्हणजे त्याच्यातून फळ मला काय मिळेल हे त्याला पाहिजे. आणि भक्ताचं काय असतं की हे जर कार्य मी केलं तर त्याच्यातून भगवंत खुश होतील की नाही, है ना? भगवंत कसे खुश होतील, ते कसे प्रसन्न होतील, असं त्यांचा उद्देश असतो भक्तांचा. ठीक आहे. हे अंतर सांगतायत तो. आता पुढे सांगतायत जो व्यक्ती श्रीकृष्णांवर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णांप्रित्यर्थ म्हणजे त्यांच्या प्रसन्नतेसाठीच कर्म करीत आहे, तो निश्चितच मुक्तात्मा आहे. पण जो भक्त आहे तो मुक्तात्मा आहे. आपण बघितलं की कसं की तो दिव्य असतो. भक्त दिव्य कार्य करतो, भगवंतांचे संबंध असल्यामुळे तो दिव्य असतो. आणि त्याला काय असतं? कर्मफळाची त्याला चिंता नसते. त्याला चिंता असते भगवंतांच्या प्रीतीची, है ना? ते प्रसन्न झाले की नाही की त्याची चिंता असते. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या ज्ञानाच्या अभावी द्वंद्व भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफळावरील आसक्तीचे कारण बनते. श्रीमद भागवत मध्ये पण हेच विषय आलेला आहे. आणि तिथं असं म्हटलंय की जर कुणाला भगवंतांबद्दलचं ज्ञान नसेल, हे सगळ्या गोष्टी ज्याला माहीतच नाही, तर असा व्यक्ती काय करतो की त्याला सुख दुःख हेच माहीत असतं आणि त्यानं कर्म करतो. त्याचा उद्देश काय असतं की त्याला दुःखातून मुक्ती आणि सुख अजून त्याला वाढवायचं असतं. त्याच्यामुळे त्याला वाटतं की हे जे कर्म केलंय मी, यांना त्याचं फळ आलं. आणखीन जर मी जे जॉब करतोय त्याचं फळ काय की मला सॅलरी मिळते, मला वेतन मिळतं, तर त्याच्यातून ते वेतन मी कसं वाढवायचं, हेच त्याच्या मनामध्ये असतं. आणि मग त्याच्यामुळे त्याला काय वाटतं की हे मला आणखीन जर मिळाले पैसे तर मी काय, माझ्या सगळ्या चिंता दुःख दूर होईल आणि सुख अजून वाढेल, असं त्याचा उद्देश असतो. भगवंतच त्याला माहीत नसतात. पण मग पुढे त्याच्या लक्षात काय येतं की भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहे. तर भक्तीमध्ये काही असं दोन गोष्टी नसतात, सुख दुःख नसतं. का नसतं हो भक्तीमध्ये? आणि भक्ती जर असेल त्या ठिकाणी शुद्ध भक्ती असेल तर ती कुणासाठी केली जाते? भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. तिथं स्वतःच्या सुख दुःखाचा काहीच विचार नसतो, है ना? थंडी गरमी, है ना, याचा काहीच तिथं विचार नसतो. द्वंद्वाचा काहीच विचार नसतो. त्याच्यामुळे भक्तीमध्ये द्वंद्व नसतं.
तर अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात, तसेच ते दिव्य असतात. तर आता हे जे भक्तीचे कर्म आहे तर ते काय असतात, सगळ्यांचं चांगलं करणारेच असतात. भक्ती केल्यामुळं कधी कुणाचं वाईट होत नाही. तर हे सर्व मंगलमयच आहे. आपल्याला समजत नाही, आपल्याला असं कधी कधी वाटतं की हे वाईट झालं माझं, पण जेव्हा आपण थोडं आणखीन काही वेळ गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की भक्तीमध्ये जे काही आहे है ना, ते कधीच वाईट नसतं, है ना, ते नेहमी चांगलंच असतं, ते सर्व मंगलमयच असतं. तर कृष्ण भावना भावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात. आपण बघितलं की ब्रह्म म्हणजे काय, तर 3 गुणांच्या वर असतात. ब्राह्मण स्तर म्हणजे तोच आहे, दिव्य स्तर. दिव्य असतात, दिव्य पण आलेला आहे बघ. आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते, तर भौतिक गोष्टी तिथं काहीच नसतात. यास्तव कृष्ण भावना भावित मनुष्याला शांती प्राप्त होते. तर एवढ्या गोष्टी असल्यामुळं भक्तच त्या ठिकाणी शांत असतो, निष्काम कर्मयोगी शांत असतो. परंतु इंद्रिय तृप्तीकरिता जो लाभ गंतीत गुंतला आहे, तो लाभ गंतीत म्हणजे लाभाची गंती करण्यामध्ये, है ना, आज किती लाभ झाला, मी हा लाभ कसा वाढवू, असं ज्याच्यात म्हणण्यात आहे, त्याची इच्छा वाढतच जाते आणि त्याला कधीच शांती मिळत नाही, तो कधीच शांत होत नाही. श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्तर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की श्रीकृष्णांच्या पेक्षावर कोणीही नाही, है ना, आणि त्यांच्या व्यतिरिक्त कशाचेही अस्तित्व नाही. म्हणजे काय, हे सगळं काही त्यांच्या अधीन आहे. बाकीच्या गोष्टी आहेत पण त्या कशा आहेत, त्यांच्या अधीन आहेत, त्याचा साक्षात्कार होणं. बाकीच्या गोष्टीही आहेत, त्यांचं पण अस्तित्व आहे, आपल्याला तर दिसत आहे ना, पण त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, त्यांच्या अधीन आहेत, याचा अर्थ असा आहे. आणि हा जर हे जो व्यक्ती जाणतोय की सगळं काही श्रीकृष्णांच्या अधीन आहे, त्याला कशाचीच भीती वाटत नाही आणि तोच व्यक्ती शांत होतो. हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे. तर हेच भक्तीचं गूढ तत्व आहे. हे ज्याला समजलं तर त्याला काहीच दुःख नाही जीवनामध्ये. ठीक आहे. मग अशा प्रकारे या ठिकाणी या 12व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की कसा तो जो निष्काम कर्मयोगी आहे तोच खरा शांत आहे आणि जो निष्काम कर्मयोगी नाहीये तो काय आहे, अशांत आहे. तर मग आता इथं तर अर्जुनाच्या प्रश्नाचं जवळजवळ पूर्णपणे भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. जे अर्जुनानं विचारलं नाही की निष्काम कर्मयोगाचा मी अभ्यास कसा करू, हे अर्जुनाच्या मनामधलं समजून भगवंतांनी त्याचं पण उत्तर दिलेलं आहे. तर एवढं सांगितलं भगवंतांनी, पण अजून भगवंतांना वाटतंय की अर्जुनाच्या मनामध्ये त्याला समजलं नाही की कर्म म्हणजे काय बाबा, हे कर्म कोण करतं, हे कर्माचे जे बारकावे आहेत हे अर्जुनाच्या लक्षात आले नाही, असं भगवंतांना समजते. त्याच्यामुळं त्याला अगोदर पण 3ऱ्या अध्यायामध्ये पण त्यांनी हे प्रश्न विचारला होता, तेव्हा पण भगवंतांनी असंच उत्तर दिलं जवळजवळ. पण पुन्हा ज्या ठिकाणी अर्जुन असा प्रश्न विचारतोय की हे कर्म करणं चांगलं की कर्म सोडणं चांगलं, तर आता भगवंत इथं खूप आता त्याचं सूक्ष्म पद्धतीने डिटेलमध्ये है ना त्याचं उत्तर देणार आहे. तर मग भगवंतांना वाटतंय की आता ह्याला कर्म म्हणजे काय, इथूनच आपण त्याच्या प्राथमिक गोष्टीपासूनच आपण त्याला सांगू, हे कर्म कोण करतं, है ना, कर्म कसं होतं, त्याचं काय कारण आहे, हे भगवंतांना आता सांगायचं. आणि आता भगवंत विषय त्यांनी इथून पुढे 13व्या श्लोकापासून भगवंत सांगणार आहे की हे जे कर्म आहे ते कोण कोण करतं. कोण कोण कर्म करतं, की भगवंत कर्म करतात, कारण आता झालं की शरीर जे आहे ना, हे जो निष्काम कर्मयोगी आहे तो समजतो की सगळ्या गोष्टी भगवंतांच्या अधीन आहे ना, असं त्यांना समजला निष्काम कर्मयोगाने आणि तो शांत झाला. असं वाटल्यावर अर्जुनाला आणखीन वाटू शकतं की सगळं काही भगवंतांच्या अधीन आहे, तर मग भगवंत कर्म करतायत की मी कर्म करतोय,
असा अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो. सगळं जर भगवंतांच्या अधीन आहे तर मग भगवंतच सगळं करत असतील ना. मग मी काय करतोय, मग माझी काय गरज आहे, असा अर्जुनाला प्रश्न येऊ शकतो तिथं. तर ते आता भगवंत पुढच्या 3 श्लोकामध्ये ते एकदम 4 श्लोकामध्ये, ते 13व्या पासून 16व्या श्लोकापर्यंत 4 श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की हे कर्म करत कोण, जीवात्मा करतो की भगवंत करतात की ही प्रकृती करते. ही जी एका जीवात्म्याची इंद्रिय आहेत किंवा ही भौतिक जगत, या तिघांपैकी कोण कर्म करतं, हे अर्जुनाला एकदम आता भगवंत समजावून सांगतायत. आता हे गोष्टी सांगत असताना पहिला श्लोक ते सांगतायत. तर काय आहे पहिला श्लोक बघूया. हे 4 श्लोक होतील तेव्हा आपल्याला कळेल की कर्म कोण करतायत. हे विषय आता भगवंत इथं स्पष्ट करतात. तर आता श्लोक आहे पुढचा. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैवं कुर्वन् न कारयन्. तर काय म्हणतायत की जेव्हा देहधारी जीव नवद्वारे पुरे देही, ज्यानं देह धारण केला आहे, म्हणजे शरीरामधला एक जीवात्मा म्हणजे एक व्यक्ती आपली प्रकृती संयमित करतो. म्हणजे तो काय केलंय, स्वतःला त्याने संयमित केले आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो. तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात म्हणजे शरीरात सुखाने राहतो. आता इथं पहिल्यांदा भगवंतांनी सांगितले की एखादा जो व्यक्ती आहे मनाद्वारे त्यांनी काय केलेलं आहे, संन्यास घेतलेला आहे. तर म्हणजे मनामधून त्यांनी काय केलंय, जे कर्म आहे त्या कर्माच्या फळाचा त्याग केलेला आहे. तर मग तेव्हा काय करतोय त्याचं, तो कर्म न करता तसेच कर्म न करविता, तर तो मनामध्ये या कर्माचा त्यांनी त्याग करून त्यांनी काय केलेलं आहे, त्यानं काही कार्य केलेलं नाही. आणि त्यानं काही कार्य दुसऱ्यांकडून करवून पण घेतलेलं नाही. तर मग पुढं काय म्हणताय की मग हा जो जीवात्मा आहे ज्याच्या शरीराला 9 द्वारे आहेत, म्हणून त्याला 9 द्वारे असलेल्या या नगरात, आपल्या शरीराला 9 दरवाजे असतात. तर त्या जसं 2 डोळे आहेत, 2 नाक आहे, 1 तोंड आहे, 2 कान आहे, तर हे असे 9 द्वार असतात आपल्या शरीराला. तर या 9 द्वाराद्वारे आपल्या शरीराला आहेत आणि त्याच्यामध्ये हा जीवात्मा आहे. तर त्यामुळं काय होतंय की असं जेव्हा त्याची भावना असते की तो कर्म करत नाही, आणि दुसऱ्यांकडून कर्म करवून पण घेत नाही, अशा स्थितीमध्ये तो सुखी असतो, असं हे याचा शब्दशः अर्थ झाला. पण आता इथं थोडस आपण ह्याच्या मागचा अर्थ काय आहे ते पण आपण जाणून घेऊया. तर आता इथं काय आहे की एका निष्काम कर्मयोग्याबद्दल हा श्लोक आहे. निष्काम कर्मयोग्याबद्दल हा श्लोक असताना तर निष्काम कर्मयोग काय करतोय, तो पण एक जीवात्माच आहे. त्यांनी शरीर धारण केलं आणि तेव्हा तो काय करतो की स्वतःला तो काय करतोय की कोणताही जो तो कार्य करतो त्याच्या शरीर मन आणि इंद्रियाद्वारे त्या कार्याचा जो कर्ता आहे तो स्वतःला नाही समजत, किंवा की जे काही कार्य झालंय की ते माझ्यामुळं झालंय, त्या कार्याचा जे कारण आहे ना तो मी नाही, असं तो समजतो. कारण तो निष्काम कर्मयोगी आहे. त्याला माहिती असतं की हे जे शरीर आहे ते माझ्या अंतर्गत नाहीये, तर ते भगवंतांच्या अंतर्गत आहे.
त्याच्यामुळं तो स्वतःला काय समजतो, करता समजत नाही. तर तो आपली इंद्रिय संयमित करून तो समजतो की मी करता नाही. हे जे कार्य झालंय ते मी केलेलं नाहीये, है ना, तर हे भगवंतांनी केलेलं आहे. आणि मनामधून काय करतो तो हे जे कर्मफलाचा त्याग करतोय, है ना, कारण हे निष्काम कर्मयोगी आहे. त्याच्यामुळे मनाद्वारे कर्माचा त्याग करतोय असं शब्दशः भाषांतर इथं लिहिलेलं आहे. आणि इथं आपल्याला समजायचंय काय इथं, की कर्मफळाचा त्याग करतोय, है ना, असं आपल्याला समजावं लागेल. है ना, इथं कर्मफळ समजावं लागेल आपल्याला. शब्दशः इथं जे भाषांतर आहे ते घेऊन आपल्याला चालणार नाहीये या ठिकाणी. तर इथं मनाद्वारे तो काय करतोय, कर्माच्या फळाचा त्याग करतोय. आणि इथं जे पुढे दिलेलं आहे, कर्म न करता, कर्म न करविता, ह्याचा अर्थ काय आहे की तो निष्काम कर्मयोगी समजतोय की मी कर्म करत नाही. आणि इथं जे कर्म होतंय माझ्याद्वारे, है ना, त्या कर्माचा है ना, कारण जे आहे ते पण मी नाहीये असं त्याला माहिती आहे. कर्म पण मी करत नाहीये आणि त्या कर्माचं कारण आहे ना मी पण नाही. असं हे आपल्याला अर्थ इथं घ्यावं लागणार आहे. आणि मग पुन्हा तेव्हाच तो जीवात्मा सुखी राहू शकतो. ठीक आहे, असं या श्लोकाचा अर्थ आहे. तर म्हणजे आपल्याला इथं ह्या जीवात्म्याचा आपल्याला भूमिका कळालेली आहे, है ना. तर जीवात्मा जो आहे तो काय करतोय की तो कार्य करत नाही. आणि तो कार्याचं कारण पण नाही. तर तो काय करतोय, फक्त आपल्या सर्व कर्मानी मनसा. जीवात्मा जो काय करतोय, फक्त जो प्रकृती आहे तिला संयमित करतोय. बरोबर, प्रकृतीला संयमित करतोय ह्याचा अर्थ काय आहे, जीवात्मा जो आहे तो केवळ इच्छा करतोय, दुसरं काहीच करत नाही. एक कर्म करण्याची तो केवळ इच्छा करतोय. अशा केवळ इच्छेद्वारे तो काय करतोय, प्रकृतीला संयमित करतोय. त्याची इच्छा असते की निष्काम कर्म करायचं, भक्ती योगी असेल तर भक्तीचं कर्म करायचं, असा ह्याचा अर्थ आहे. समजलं? ते थोडंसं ह्याचं भाषांतर इथं शाब्दिक भाषांतर जे दिलेलं आहे त्याच्या मागचा अर्थ आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर आणखीन एकदा सांगतो. जसं आहे तसं भाषांतर काय आहे की जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता आपल्या शरीरामध्ये काय राहतो, भौतिक शरीरामध्ये सुखाने राहतो. याचा अर्थ काय आहे की आता जेव्हा देहधारी जीव है ना आपली प्रकृती संयमित करतो, म्हणजे तो जेव्हा इच्छा करतो है ना, आणि मनाद्वारे काय करतो, तो निष्काम असल्यामुळं कर्मफळाचा त्याग करतो. आणि अजून त्याच्यामध्ये त्याची चेतना कशी असते की हे जे मी काही कर्म करतोय ते माझं शरीर नाही करत आहे, ते भगवंतच ते करवून घेत आहेत, मी ते कर्म करत नाही. आणि हे जे कर्म इथं होतंय निष्काम कर्म माझ्याद्वारे, त्याचं कारण पण मी नाही. असं जेव्हा तो समजतो तेव्हा तो या शरीरात सुखानं राहतो, असा याचा अर्थ आहे. तात्पर्य असं होऊन हरे कृष्णा वाचते मी प्रभूजी, दंडवत प्रणाम. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. देहधारी जीव हा 9 द्वारे असलेल्या नगरात राहतो. देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात. जीव जरी शरीर अवस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या शरीर अवस्थेच्याही पलीकडे जाऊ शकतो. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दुःख भोगतो.
कृष्ण भावनाद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक क्रियांपासून पूर्णतया अलिप्त होतो. अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते तेव्हा तो 9 द्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो. ही 9 द्वारे पुढील प्रमाणे आहेत. नवद्वारे पुरे देही हंसो लेलायते बही वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च. जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवाचे नियंत्रक आहेत. शरीराला 9 द्वारे असतात. 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 मुख, 1 गुद आणि 1 उपस्थ. जीव आपल्या बद्ध अवस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो, परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंतांशी तादात्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंतांप्रमाणेच मुक्त असतो. श्वेताश्वतर उपनिषद 3.18 म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता बघा प्रभुपाद काय म्हणतात की देहधारी जीव या 9 द्वारे असलेल्या नगरात राहतो. ते हे मी आधीच तुम्हाला सांगितलं की 9 द्वारे म्हणजे हे आपल्या शरीराबद्दल म्हटलेलं आहे. देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणाद्वारे आपोआपच केली जातात. तर आता ह्याच्याबद्दल सांगतायत की जे शरीर कार्य करतंय, शरीराचं जे कार्य आहे ते जे काही तिथं विशिष्ट गुण आहेत कशाचे, प्रकृतीचे, सत्व रजस तम, या 3 गुणच हे आपल्या शरीराला नियंत्रित करतात. 3 गुणाद्वारे हे शरीर नियंत्रित होतं. जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या शरीर अवस्थेच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणजे जरी या गुणाचा प्रभाव असला तर एखादा तर म्हणेल की जर म्हणेल की माझं जे शरीर आहे ना, तर हे कुणाच्या अंतर्गत इथं सांगितलं की 3 गुणांच्या अंतर्गत कार्य करेल. एखादा व्यक्ती काय करेल की एखाद्याचं खून करून टाकेल आणि म्हणेल की ह्या खून तर काय केला, माझ्या शरीरानेच केला है ना, मी नाही केला. माझं शरीर तर 3 गुणांद्वारे काम करतंय, 3 गुणांनीच त्या दुसऱ्या व्यक्तीचा खून केलेला आहे ना, मी काही खून केलेला नाही असं जर म्हटलं कोणी है ना, तर ते काय आहे की कुणी मान्य करणार आहे तसं जर म्हटलं तर मग ते कसं समजायचं. तर प्रभुपाद सांगतायत की जीव जरी शरीर अवस्थेमुळे प्रभावित होत असला, तर शरीरामुळे जरी आपण प्रभावित होत असलो, शरीर जरी 3 गुणामुळे प्रभावित होत असलं तरी काय आहे तिथं आपल्याला इच्छा आहे ना की त्याचा स्वीकार करायचं की नाही. तर आपल्या इच्छेमुळं आपण ह्या शरीर अवस्थेच्या पलीकडे जाऊ शकतो. जरी शरीर आपल्याला म्हणत असेल की एखाद्याचे आपण खून केला पाहिजे शरीर 3 गुणाद्वारे, पण आपल्याला त्या ठिकाणी इच्छा आहे, तर आपण म्हणतो की स्वेच्छा आहे ना, आपल्या सगळ्यांना एक स्वेच्छा दिलेली आहे छोटीशी. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो. त्यांना त्या ठिकाणी विसरतो की हे जे शरीर आहे हे 3 गुणाद्वारे चालवलं आहे ना, जो भक्त निष्काम कर्मयोगी नाही, ज्याला शास्त्राचं ज्ञान नाही, त्याला वाटतं की हे जे शरीर आहे म्हणजेच आपण आहोत. तादात्म्य म्हणजे काय की स्वतःच आहोत नाही ना, तर लोक त्याला काय म्हणतात, हे शरीरालाच आपण स्वतः आहोत असं समजतात. पण जेव्हा आपण समजतो की हे शरीर म्हणजेच आपण आहोत, हे शरीर आपलं आहे समजणं वेगळं आणि हे शरीरच आपण आहोत हे समजणं 2 गोष्टी वेगळं. निष्काम कर्मयोगी काय समजतो की हे शरीरामध्ये आपण आहोत, हे शरीर आपलं आहे. आणि हे काय समजतात जे निष्काम कर्मयोगी नाहीये ते व्यक्ती काय म्हणतात की हे जे मी म्हणजे काय आहे, या ठिकाणी शरीरच आहे असं त्यांची समज असते ना, ती चुकीची समज आहे. त्याच्यामुळे त्यांना दुःख होतं. तर कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीने जर कोणी निष्काम कर्मयोगी बनला तर आपण बघितलं की तो शांत होतो,
किंवा कोणी जर भक्त बनला, आता इथं प्रभुपाद सांगतायत की जर एखादा व्यक्ती भक्त बनला, कृष्ण भावनेमध्ये आला, तर त्याला समजतं की ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजायला लागतात आणि ते समजल्यानंतर त्याला काय होतं की ह्या देहामधून तो मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न केला तर तो मुक्त होऊ शकतो. तर त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो, त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती जो आहे भक्तीमध्ये येतो, भक्तीचा स्वीकार करतो, तेव्हा त्याला काय होतं की त्यांना काही दुःख नसतं. शारीरिक क्रियापासून ते पूर्णतया अलिप्त होतात. ह्या शरीराच्या ज्या क्रिया आहेत त्याच्यापासून ते पूर्णपणे वेगळे होतात, अलिप्त होतात. अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते, तेव्हा तो 9 द्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो. तर असे जेव्हा त्याचे विचार असतात, तेव्हाच तो सुखी राहू शकतो या शहरामध्ये, या शरीरामध्ये, 9 द्वारांच्या शहरामध्ये, नगरामध्ये. हे 9 द्वारे कोणती आहेत? ह्याच्यासाठी श्लोक आहे उपनिषदांमध्ये, ते तिथं सांगितलंय. तर संक्षिप्त मध्ये कोणती येते? 2 डोळे आहेत, 2 नाकपुडे आहेत, 2 कान आहेत आणि किती झाले? 6 झाले. आणि 1 तोंड, 1 गुद आणि 1 उपस्थ, असे 9 झाले. हे 9 आहेत. म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच अंतरी या दोन्ही प्रकारच्या क्रियापासून मुक्त असतो. तर त्याच्यामुळे जो भक्त आहे तो काय आहे की ह्या शरीराच्या बाहेरच्या आणि मधल्या, म्हणजे कायची चेतना, मनाद्वारे होणाऱ्या, या दोन्ही शरीर आणि मनाद्वारे होणाऱ्या दोन्ही क्रियांपासून तो मुक्त असतो. तर मग जे आपल्याला या श्लोकामधून काय भगवंतांनी दिलं की जो जीवात्मा आहे त्याची भूमिका काय असते, तर तो केवळ इच्छा करतो आणि इच्छा करून तो समजतो की हे तो जो जे काही तिथं कर्म होत आहे, तर ते कर्म जे होत आहे ते दुसरंच कोणीतरी करवून घेत आहे. त्याचं शरीर हे कर्म करत नाहीये, दुसरंच कोणीतरी त्याच्याकडून करवून घेत आहे आणि तो सुद्धा त्या शरीराकडून करवून घेत नाहीये. मग काय करतोय? तो केवळ इच्छा करतोय असं त्याला समजतं. अशी त्याची भूमिका असते एखाद्या जीवात्म्याची, असं भगवंतांनी सांगितलंय. मग पुढं अजून सांगतायत किंवा कार्य करतंय कोण? मग पुढं अजून सांगतायत की न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजती प्रभू न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. काय म्हणतायत की देहरूपी नगराचा स्वामी, हे जे शरीर आहे, देहरूपी नगर म्हणजे काय? शरीराचा स्वामी. देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही. मग जीवात्मा हा ते कर्मापासून जे निर्मित होणार आहे ती निर्मिती पण जीवात्मा करीत नाही. तर मागच्या श्लोकात सांगितलं होतं की तो कर्म पण करीत नाही आणि आता इथं कर्म पण तयार त्याच्यामुळं होत नाही, हे लक्षात आलं. तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करत नाही. तर एखादा जीवात्मा कोणालाही कार्य करायला प्रवृत्त करू शकत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. कर्मापासून जे फळ तयार होतं ते पण आपण तयार करू शकत नाही. हे सगळं आपण बघू शकतो बघा आपल्या जीवनामध्ये. जर आपण कसा अनुभव करू शकतो ह्याचा, तर इथं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही. तर बघा, आपण कोणत्याही प्रकारचं कर्म बनवू शकत नाही. कर्म हे आधीच असतं. तुम्ही जर अनुभव घेतला तुमच्या जीवनामध्ये, आत्मपरीक्षण करून बघितलं, तर आपण कोणत्याही प्रकारच्या कर्माची निर्मिती करू शकत नाही, है ना. आपण फक्त इच्छा करतो आणि आपण कोणावर जबरदस्ती पण करू शकत नाही की दुसऱ्या लोकांना की तुम्ही अशा प्रकारेच कर्म करा असं. आणि आपण बघतो की कोणत्याही कर्माचं जे फळ आहे ते पण आपण निर्माण करू शकत नाही. तर आपण एखादं जर कार्य केलं, तर बघा शेतकरी नेहमी जे बीज लावतात, तर त्याचं फळ कसं येणार? जरी पाऊस पडला तरी कधी कधी काय होतो, त्यांचा जो उतार आपण त्याला म्हणतो है ना, तो कमी जास्त होतो. आता हे नैसर्गिक कार्याबद्दल आहे. आता मशीननं वगैरे जर केलं तर ते वेगळं होतं.
पण हे जे निसर्गाने जे कार्य होतात तर त्याबद्दल इथं बोलत आहेत. तर कोणत्याही कर्माचं जे फळ आहे है ना, ते पण आपण निर्माण करू शकत नाही, ते वेगवेगळं असतं है ना. मग हे असं का होतं हे सगळं? मग कोण करतंय हे कर्म? निर्मित कोण करतंय है ना? दुसऱ्यांना कर्म करण्यास प्रवृत्त कोण करतोय? आणि हे कर्माच्या फळाचं कर्मफळाचं निर्माण कोण करतंय? तर हे कोण करतंय? प्रकृती करते. तर पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं की जो जीवात्मा आहे तो फक्त इच्छा करतो है ना. आता या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की जे कार्य करतंय प्राकृतिक गुणांद्वारे, म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे त्या ठिकाणी कार्य होतंय. आणि ते जे एखादं कार्य होतंय तो जीवात्मा काय करतोय त्या कार्यामध्ये? मागच्या श्लोकानुसार इच्छा करतोय केवळ. आणि ते इच्छेचं खरं म्हणजे तिला प्रत्यक्षात है ना, जेव्हा आपण एखादी इच्छा केलं की आता आपल्याला घर बांधायचंय अशी आपण इच्छा केली, पण मग त्या इच्छेला आपल्याला प्रत्यक्ष त्याचं त्या कार्यामध्ये पण रूपांतर करावं लागतं है ना. मग आपण त्याच्यासाठी पैसे जमा करतो, मग आपण वाळू विकत घेतो है ना, मग ते कामगार मिस्त्रींना बोलवतो, गवंड्यांना बोलवतो है ना. तर मग असं हे गोष्टी आपण तिथं करतो. आता जेव्हा जीवात्म्याने एखादं कर्म करायची फक्त इच्छा केली तेव्हा त्या इच्छेनुसार कार्य निर्माण करायचंय तिथं है ना. त्या कार्यामध्ये दुसऱ्या लोकांना पण कार्य करण्याला प्रवृत्त करायचंय आणि त्या कार्यातून फळ निर्माण करायचे. हे सगळे कार्य कोण करते? भौतिक प्रकृती करते. प्रकृती हे कार्य करते. एवढं आता ह्या 2 श्लोकात आपल्याला कळालं. तात्पर्य वाचू कोणते? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. वाच. तात्पर्य श्री प्रभुपाद की जय. 7व्या अध्यायात सांगितले जाईल की जीव हे भगवंतांची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहे आणि ते भगवंतांच्या अपरा किंवा कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत. कोणत्या तरी कारणास्तव परा प्रकृती रूप जीव अनादी कालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहेत. जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान आहे. हे विविध प्रकारच्या कर्माचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते. अशा बद्ध अवस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःचे शरीराशी तादात्म्य करून शरीराची कर्माची फळे भोगतो. अनादी कालापासून प्राप्त केलेले अज्ञान हे शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असते. ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मापासून अलिप्त होतो तत्क्षणी तो कर्मफलातूनही मुक्त होतो. जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो, परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्माचा आणि कर्मफलांचा स्वामीही नसतो किंवा नियंत्रकही नसतो. तो तर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. भवसागराच्या लाटा त्याला इतरस्त भिरकावीत असतात आणि त्या लाटावर जीवाचे मुळीच नियंत्रण नसते. जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या साह्याने पाण्याबाहेर येणे होय. केवळ ही दिव्य कृष्ण भावनाच त्याचे भ्रमणापासून रक्षण करील. हरे कृष्ण. धन्यवाद. तर बघा आता या तात्पर्यामध्ये सांगतायत की 7व्या अध्यायात आपल्याला कळेल की 2 प्रकारच्या भगवंतांच्या शक्ती आहेत, प्रकृती आहेत, एक परा आणि अपरा. तर जीव ही भगवंतांची काय आहे? परा प्रकृती आहे आणि दुसरी जी अपरा आहे तर ती काय आहे? कनिष्ठ प्रकृती आहे. त्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये काय येतं की भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश हे जे पंचमहाभूत आहेत तर हे कनिष्ठ प्रकृती, अपरा प्रकृतीत येतात. कोणत्या तरी कारणास्तव परा प्रकृती रूप जीव अनादी कालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे. तर आता इथं सांगतायत की ते कारण माहिती नाहीये ना, कोणत्या तरी कारणास्तव ते आपल्याला माहिती नाही की कशामुळं आपण जो आध्यात्मिक जीवात्मा आहे तो या भौतिक प्रकृतीमध्ये का आला. तर तो आला कोणत्या तरी कारणामुळे, पण आता अनादी कालापासून तो काय आहे? भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे.
जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्मांचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलांचे कारण ठरते. आपल्याला हे जे शरीर मिळाले तर हे काय आहे, आपल्या आत्म्याचं निवासस्थान आहे. आणि ते कसं मिळाले आपल्याला, ते आपल्या मागच्या कर्मानुसार आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. तर हे जे आपण विविध प्रकारचे कर्म करतो आणि त्याच्यातून आपल्याला काय होतं, कर्मफळं मिळतात. विविध प्रकारचे आपण कर्म केल्यामुळं विविध कर्मफळं आपल्याला तिथं मिळतात. तर हे सर्व काय होणार आहे, तर हे आपण आपलं हे शरीरच आपल्याला मदत करतं विविध प्रकारचे कर्म करण्यासाठी. आणि हे शरीरच आपल्याला काय करतं, बद्धावस्था पण आपली निर्माण करतं. तर अशा बद्धावस्थेत राहिल्यामुळे म्हणजे या शरीरामध्ये राहिल्यामुळे आपल्याला काय होतं, जो जीव आहे तो जर अज्ञानी असेल, त्याला ज्ञान नसेल, आध्यात्मिक ज्ञान, तर तो काय म्हणतो की स्वतःला शरीरच समजतो, शरीराशी तादात्म्य करतो. आणि मग काय करतं की शरीराद्वारे जी फळं मिळत आहेत तेच तो भोगत असतो. तर हे जे अज्ञान आहे हेच काय आपल्याला दुःखाचं कारण ठरतंय आपल्याला. मग जेव्हा आपल्याला समजेल की हे जे शरीराचं जे कर्म आहे है ना, त्याच्यापासून आपण वेगळं होऊ शकतो, अलिप्त होऊ शकतो है ना, तर त्यावेळेसच आपण काय होऊ शकतो, हे जे कर्माचं जे फळ आहे तर त्याच्यामधून पण आपण मुक्त होऊ शकतो. जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटते. म्हणजे आपण हे आपल्या शरीराचे स्वामी असल्यासारखं आपल्याला वाटतंय. कारण मी आता म्हटलं की हात मला इकडे हलवायचा आहे, हलतोय है ना. आता थोडीशी आपल्याला स्वतंत्रता आहे, थोडीशी स्वेच्छा आहे है ना. पण जेव्हा भगवंतांनी इच्छा केली आणि आपला हात हे काही काम करत नाहीये है ना, तेव्हा आपल्याला किती दुःख होतं. आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, फिजिओथेरपी घ्यावी लागते. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्याचं कारण काय आहे की जेव्हा भगवंतांनी हे मान्यता दिलेली नाहीये तर आपण इच्छा करतोय, पण ही प्रकृती आपल्या इच्छेंना फळ देते है ना. त्याचं इच्छेला वास्तविक रूप देण्याचं कार्य ही प्रकृती करते. परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्माचा आणि कर्मफळाचा स्वामीही नसतो आणि नियंत्रकही नसतो. आपण नियंत्रकही नाही, हे खरं परिस्थिती आहे. ते आता पुढचं आणखी हे 4 श्लोक झाल्यावर आपल्याला समजेल की ही कशी खरी परिस्थिती. तर जीवात्मा हा केवळ काय आहे, आपण इथं संघर्ष करीत आहोत है ना, आपल्या अस्तित्वासाठी इथं संघर्ष करीत आहोत, शुद्धीकरणासाठी. तर ह्या भौतिक जगताच्या ज्या लाटा आहेत है ना, त्या आपल्याला इकडून तिकडे भिरकावत आहेत आणि या लाटांवर पण आपलं स्वतःचं असं नियंत्रण नाही. तर जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे है ना, तर आपल्या हातात काय आहे, ह्या कर्मफळापासून, या भौतिक दुःखापासून आणि हे जे आहे भौतिक संघर्षापासून है ना, तर आपल्याला जर मुक्त व्हायचंय, ह्याच्यात सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपण भक्ती करणं, हाच उपाय आहे. भक्तीद्वारेच आपण काय होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. याचेच ही भक्तीच आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रमापासून आपलं रक्षण करणार आहे. तर बाकी आपल्या हातामध्ये काही नाहीये. भक्ती करण्यापेक्षा आणि इच्छा करण्याशिवाय आपल्या हातामध्ये काही नाहीये असं सांगितलं. आणि जे आपण इच्छा केलीये जर ती आपल्या कर्मामध्ये बसत असेल तर प्रकृती काय करते, त्या इच्छाचं प्रत्यक्षामध्ये आणण्याचं काम जे आहे ते प्रकृतीद्वारे केलं जातं असं आहे. आता पहिल्या श्लोकात सांगितलं त्यांनी की जीव काय करतो, जीव काय करतो, केवळ इच्छा करतो. आणि जीव त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा स्वामी नाहीये, हे आपल्याला लक्षात आलं. आणि दुसऱ्या श्लोकात त्यांनी सांगितलं भगवंतांनी की मग हे सगळ्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये कोण घेऊन येते. तर त्यांनी सांगितलं की प्रकृतीच्या गुणाद्वारे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जीवानं जी इच्छा केली आहे त्याला प्रत्यक्षामध्ये आणण्याचं काम कोण करतंय,
प्रकृती करते. एवढं आपल्याला समजलं. आता पुढच्या श्लोकात भगवंत काय करतात, कार्य करतात, ते भगवंत स्वतः सांगतायत की त्यांनी काय करतात स्वतः. आता भगवंत पुढे सांगतायत 15व्या श्लोकात, ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्म ग्रहण करीत नाही. तर भगवंत काय करतात मग त्या ठिकाणी, कोणाचंही पाप आणि पुण्य ते स्वतःवर घेत नाही. तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळेच मोहित असतात. तर भगवंत कुणाचं पाप आणि कोणत्या जीवात्म्याचं पाप आणि पुण्य घेत नाही. तर जीवात्म्याला जे मोह होतो है ना, ते स्वतःच्या पापामुळं होत नाही. तर ते काय होतं, त्याचं जे ज्ञान आहे ते तिथं आच्छादित होतं एखाद्या जीवात्म्याचं, आणि त्याद्वारे तो मोहित होतो. आता ह्याचा अर्थ काय आहे की ठिकाणी सांगतायत की तर जे जीवात्मा आता अज्ञानी आहे असं सांगतायत. तर अज्ञानी असल्यामुळं तो मोहित होतो. तर मग हे जीवात्म्याचं अज्ञान काय आहे हो, है ना. तो अज्ञान काय आहे की स्वतःलाच तो शरीर समजतो. तो वास्तविक काय आहे, आत्मा आहे. आणि पण तो स्वतःला शरीर समजल्यामुळं त्याला काय वाटतंय की हे जे कर्म या ठिकाणी होतंय है ना, हे कर्म मी करतोय है ना, माझ्या शरीराद्वारे माझ्या इंद्रियांद्वारे हे कर्म होतंय, म्हणजे मी स्वतः करतोय असं त्याला वाटतंय. पण हे त्याचं काय आहे, अज्ञान आहे, आणि ह्या अज्ञानाद्वारे तो मोहित झालेला आहे. तर मग भगवंत मग पुन्हा हे तर आपल्याला कळालं की जीवात्मा त्या ठिकाणी कर्म करत नाही, तर प्रकृती कर्म करते है ना. का मागच्या सांगितलं की श्लोकात, मग कर्म कोण करतोय की प्रकृती कर्म करते. पण आता ही जी प्रकृती आहे ती काही कसं का स्वतंत्र आहे का, तिचं अस्तित्व जे आहे ते ती स्वतंत्र आहे का, नाही. तर ती कसं आहे, ती भगवंतांच्या अधीन आहे है ना. तर कसं कळालं आपल्याला, इथं कसं सांगितलं की ती भगवंतांच्या अधीन आहे. तर भगवंतांनी हे जे पाप आणि पुण्य हे भगवंत ग्रहण करत नाही है ना. तर हे काय करतं, भगवंतांनी हे कर्माचा हे काय बनवलं आहे, एक व्यवस्था बनवलेली आहे. आणि या पाप आणि पुण्याच्या आधारावर प्रकृती कार्य करते है ना, हे आपल्याला माहिती आहे. पण भगवंता हे कोणाला पाप आणि पुण्य ग्रहण करत नाहीत. म्हणजे हे भगवंत कोणाला पापी किंवा पुण्यवान या ठिकाणी बनवत नाहीत. तर ह्या पाप आणि पुण्यामुळं भगवंतांनी जी व्यवस्था बनवली है ना, त्याच्यामुळं ही प्रकृती कार्य करते है ना. मग ही व्यवस्था कोणी बनवली आहे, भगवंतांनी बनवली. याचा अर्थ काय झाला, म्हणजे ही जी भौतिक प्रकृती आहे ही भगवंतांच्या व्यवस्थेमध्ये कार्य करते. ही पाप आणि पुण्याची जी व्यवस्था भगवंतांनी बनवली आहे की एखाद्याचे कर्म बघा, त्याचे जे कर्म जसे आहेत है ना, जसं एखाद्याचे खूप पाप आहेत तेव्हा लोक काय होतात, जन्म त्यांचा झाला है ना की जन्मापासूनच ते कधी कधी लंगडे असतात, कधी आंधळे असतात, कधी बहिरे असतात है ना. असं का होतं, कारण त्यांचे पाप कर्म असतात है ना. आणि ते काही देतात, भगवंत काही देत नाहीत त्यांना. भगवंत कुणाला पाप आणि पुण्य देत नाही, तर ते त्या जीवात्म्यांनी स्वतःच केलेले असतात. आणि प्रकृती त्याला काय करते, आपल्याला प्रदान करते. म्हणजे प्रकृती त्याला त्याच्या शरीर देते है ना, त्याच्या कर्माप्रमाणे. त्याचं जर पापी कर्म असेल तर त्याला असं अपंग वगैरे बनवते, किंवा त्याचे एवढे कर्म हे नाही. तर जन्मताच लोक कसे असतात बघा, काही काही लोक जन्मताच हुशार असतात आणि काही काही जन्मता थोडे मंद असतात, काही काही मग ऍव्हरेज असतात है ना. हे कसं होतं सगळं, हे आपल्या कर्मानुसार भौतिक प्रकृती आपल्याला देते. मग भगवंत काय करतायत, मग इथं भगवंतांनी ती व्यवस्था बनवली
की प्रकृती कसं पाप आणि पुण्याचा विचार करणार आणि त्या पाप आणि पुण्यानुसार आपल्याला ते सगळं तिथं प्रत्यक्षात आणणार. म्हणजे भगवंतांनी ती व्यवस्था बनवली आहे. म्हणजे काय की जसं हे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत है ना, की त्यांनी एक व्यवस्था बनवलेली असते की सरपंच आहे, त्याच्यानंतर हे नगराध्यक्ष आहे है ना, महापौर आहे है ना, आमदार खासदार है ना, असं मुख्यमंत्री है ना, वेगवेगळे मंत्री आहेत. हे आपल्या काय केले, प्रधानमंत्र्यांनी एक योजना बनवली की आपला देश कसा सुव्यवस्थित चालावा यासाठी ही व्यवस्था बनवली. तशीच भगवंतांनी ही व्यवस्था बनवली आहे. म्हणून भगवंतांच्या व्यवस्थेमध्ये प्रकृती काम करते, ही भौतिक प्रकृती. त्याच्यामुळे आपल्याला समजतं की ही भौतिक प्रकृती काय आहे, भगवंतांच्या अधीन आहे है ना, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही भौतिक प्रकृती कार्य करते. म्हणजे इथं कळालं की आपल्याला भगवंतांच्या अध्यक्षतेखाली ही भौतिक प्रकृती कार्य करते. आणि ह्याचाच अर्थ काय झाला म्हणजे की आता आपल्याला थोडंसं अजून चित्र स्पष्ट झालेलं आहे की कार्य कसं होतं एखादं. तर कार्य कसं होतं एखादं, तर पहिल्या श्लोकात सांगितलं की जीव इच्छा करतो. इच्छानंतर मग 14व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की जीवानं इच्छा केल्यानंतर काय होतं की ती भौतिक प्रकृती काय करते, त्या इच्छेला पूर्ण करते है ना. कसं करते त्याचं 15व्या श्लोकात सांगितलं की ज्या ठिकाणी जीव जेव्हा इच्छा करतो तेव्हा ते भौतिक प्रकृती काय करते, भगवंतांच्या अधीन असल्यामुळं ती भगवंतांनी जी व्यवस्था बनवली आहे तर त्या व्यवस्थेमध्ये पाप आणि पुण्याचा विचार करते ही भौतिक प्रकृती आणि त्याच्या आधारावर त्या जीवात्म्याची इच्छा पूर्ण करते त्याच्या कर्माच्या आधारावर. म्हणजे इथं काय होते की जीवात्मा इच्छा करतोय, की भौतिक प्रकृती त्या इच्छेला पूर्ण करते आणि भगवंत काय करतायत त्यांच्या व्यवस्थेद्वारे है ना, तिथं त्यांची संमती देत आहेत, सँक्शन करतायत, त्यांची अनुमती देत आहेत. तर भगवंतांनी अनुमती देण्याची इच्छा. तर असं हे तिघांची वेगवेगळी भूमिका आहे एखादं कार्य होण्यासाठी. असा निष्कर्ष आपल्याला इथं घेता येतोय 3 श्लोकानुसार. आणि अशा पद्धतीनं हे कोणतंही कार्य होतंय. तर बघू आता प्रभुपाद काय म्हणताय त्याच्यानंतर. तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वाचू का प्रभूजी? हा वाचा. तात्पर्य. संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होत. हे आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पाप कर्माने कधीच विचलित होत नाही. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थितीत निर्माण करीत नाही, परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्माची आणि कर्मफलाची शृंखला सुरू होते. जीव हा पराप्रकृती रूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो, तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्या कारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. भगवंत सर्व शक्तिमान आहेत, पण जीव सर्वशक्तिमान नाही. भगवंत हे विभू किंवा सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अनुरूप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्व शक्तिमान भगवंताद्वारेच केली जाते आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. वास्तव्य भ्रमित अवस्थेमधील देहधारी जीव अनुवंशिक भौतिक देहाशी स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगुर सुख दुःखांच्या अधीन होतो. भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फुलाच्या सान्निध्यात राहून फुलाचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवाच्या बद्ध अवस्थेचे सूक्ष्म स्वरूप आहे. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्या इतपत जीव शक्तिमान नाही. तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंताकडे समभाव असल्यामुळे
ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छेमुळे व्यत्यय आणत नाहीत. तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णाच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. म्हणून वैदिक मंत्र सांगतात की एष यु हेव साधू कर्म कारयती तम यमेभ्यो लोभभ्यो निशते एष यु उ एवा साधू कर्म कारयती यमधो निनिशते. भगवंत जीवाला पुण्यकर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल आणि तेच जीवाला पाप कर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून तो नरकात जाईल. कौशितकी उपनिषद 3.8 अज्ञो जंतुर निशो यमात्मन सुख दुःखयो ईश्वर प्रेरित गच्छेत स्वर्ग भ्रमेवच. जीव आपल्या सुख दुःखामध्ये पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात त्याचप्रमाणे भगवंताच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो. म्हणून देहधारी जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादी कालापासूनची चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते. म्हणून स्वरूपतः हा जीव जरी सच्चिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो. अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपल्या बद्ध अवस्थेमध्ये जबाबदार आहेत. वेदांत सूत्र ही 2.134 याला पुष्टी देते. वैषम्य नैगुण्य न सापेक्षत्वात तथा ही दर्शयती. वास्तविकपणे भगवंत कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कोणावर आसक्ती भावही ठेवत नाही. केवळ वर करणे असे दिसते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं भगवंतांचं कसं भूमिका आहे ते इथं सांगितलेलं आहे. तर बघूया आपण. संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्यानं परिपूर्ण असणारे भगवंत होत. आता इथं कशामुळे सांगते, कारण कधी कधी भगवंतांना विभू शब्द त्यांच्याबद्दल येतो शास्त्रांमध्ये. इथं पण आलेला आहे या श्लोकामध्ये पण. तर सुकृतम विभू असं म्हटलंय. तर विभू म्हणजे भगवंत. तर त्याचा अर्थ काय आहे विभूचा? तर हे जे षड ऐश्वर्य आहे तर ते विभू म्हणजे मोठा भगवंत. हे षड ऐश्वर्यांनी जे परिपूर्ण आहेत ते भगवंत. ते आत्माराम आहेत आणि भगवंताबद्दल सांगतायत आता त्यांचे गुण. भगवंत कसे आत्माराम आहेत आणि पुण्य आणि पाप कर्मानी ते कधीच विचलित होत नाही. ते सगळे पाप आणि पुण्याच्या वर आहेत भगवंत. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाही. तर जसं शाळेचे जे मुख्याध्यापक असतात तर ते जे विद्यार्थी आहेत ते उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होतात आणि त्याच्यामुळं तिथल्या मुख्याध्यापकांना काही होत नाही. तर तसं भगवंतांचं आहे. परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो. तर मग जो जीव आहे तो जो भक्ती जर करत नसेल तर तो मोहित असतो आणि तो इच्छा करतो. पहिल्यांदा जीव काय होतं आपण बघितलं की जीवाच्या हातात काय आहे? केवळ इच्छा करणं आहे. तो इच्छा करतो. मग त्याच्यानंतर काय होतं? याप्रमाणे त्याच्या कर्माची आणि कर्मफळांची शृंखला सुरू होते. तर सगळ्यात सुरुवातीला काय होतं? जीव आपण बघितलं पहिल्या श्लोकामध्ये, त्याच्या हातामध्ये काय आहे? केवळ इच्छा करणं आहे. तो इच्छा करतो. आता त्याची इच्छा दोन प्रकारची असते. जर तो मोहित झालेला आहे तर तो ते पाप कर्माची त्याची कर्मफळाची आहे ना त्याची इच्छा असते. आणि जर तो भक्त आहे तर तो काय करतो? मग पुढं दिलंय ते भगवंत भक्त जीवाची इच्छा कशी असते प्रभुपादाने. आता इथं काय म्हणतायत प्रभुपाद की जीव हा पराप्रकृती रूप आहे ना. म्हणजे जीवात्मा हा शुद्ध आहे, भगवंतांचा अंश आहे आणि जीव जो आहे तो ज्ञानी आहे स्वभावता. तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्या कारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. पण जीव हा ज्ञानी आहे स्वभावताच, भगवंतांचा अंश आहे. पण ते आपण म्हणतो की जीव हा काय आहे? तटस्थ शक्ती आहे. तर इकडं भगवंतांची पराप्रकृती आहे आणि दुसरीकडे काय आहे? अपराप्रकृती. तर जीव जो आहे तो दोन्हीमुळे प्रभावित होतो.
त्या पराप्रकृतीमुळे पण प्रभावित होतो आणि अपराप्रकृतीमुळे, कारण तो तटस्थ आहे. आणि भगवंत काय आहेत, सर्व शक्तिमान इकडं पराप्रकृतीमध्ये. तर ते कधीच अज्ञानाने प्रभावित होऊ शकत नाही. पण जीवात्मा तसं नाही, आपण सर्व शक्तिमान नाही. तर भगवंत विभू आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, पण जीव तसं नाहीये. जीव लहान आहे. भगवंत विभू असतील तर आपण लहान आहे. इथं फरक दिले जीवात्मा आणि भगवंतामध्ये. जीव हा चेतन असतो, त्याच्यामुळं आपण पण स्वतंत्र इच्छा करू शकतो. आपल्याला स्वेच्छा दिलेली, अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्व शक्तिमान भगवंताद्वारेच केली जाते. आपण इच्छा करतो, पण त्या इच्छेला मान्य करायचं की नाही, त्या इच्छेला मान्य करायचं की नाही ते भगवंत ठरवतात. म्हणजे भगवंत ठरवतात म्हणजे काय हो, तर भगवंतांची व्यवस्था ठरवते. त्यांनी जी व्यवस्था बनवली, कधी ते स्वतः ठरवतात किंवा त्यांची ती व्यवस्था, त्यांनी जी पाप आणि पुण्याची जी व्यवस्था बनवली त्याच्यानुसार ते ठरवलं जातं. सँक्शन त्यांच्याकडून किंवा त्यांच्या व्यवस्थेद्वारे येतं. म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो, तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात. जसं जीवात्मा इच्छा करतोय तसं भगवंत त्याला पूर्ण करण्याची त्याला सुविधा देत असतात आणि त्याला स्वतंत्रता पण देतात, मुभा पण देतात. तर पण जीवानं जी काही इच्छा केली आहे त्याला जबाबदार भगवंत नसतात. तर यास्तव भ्रमित अवस्थेमध्ये देहधारी जीव अनुषंगिक भौतिक देहाशी स्वतःचे तादात्म्य करतो. तर त्याच्यामध्ये जो मोहित झालेला एखादा जीव आहे तो स्वतःलाच शरीर समजतो, शरीराशीच आपलं तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुखदुःखांच्या अधीन होतो. आणि जेव्हा तो स्वतःलाच शरीर समजतो तेव्हा या जीवनामधलं जे सुख दुःख आहे ना, त्याच्या तो अधीन होतो. ते त्याच्या वर होतात, ते त्याला नियंत्रित करायला लागतं जीवात्म्याला, सुख आणि दुःख, आणि हा त्यांच्या अधीन होतो. भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत. म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फुलांच्या सानिध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात. तर परमात्म्याच्या रूपामध्ये भगवंत आपल्या शरीरातल्या सगळ्या इच्छा जाणतो. इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे. हे जे इच्छा आहे ते काय आहे, आपण जे बद्ध आहोत त्याचं हे सूक्ष्म रूप आहे. हे बद्धता आपली दाखवतो, हे इच्छा जे आपण करतो ते. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. ही योग्यता आपण बघितलं की आपले जसे कर्म आहेत त्याच्यानुसार ही भगवंतांनी ही इच्छा पूर्ण करण्याची एक व्यवस्था बनवली आहे, एक सिस्टम बनवली. तर मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. तर आपण जे काही इच्छा केल्या त्या सगळ्या पूर्ण होतील असं नाही. कोण ठरवतं मग आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण करायच्या आणि कोणत्या इच्छा पूर्ण नाही करायच्या? तर भगवंतांनी एक व्यवस्था बनवली की आपले कर्म कसे आहेत, आपले पाप आणि पुण्य कसे आहेत, त्याच्यानुसार ते पूर्ण व्हायचे की नाही ते ठरवलं जातं. भगवंत काय आहेत, सगळ्यांसाठी सम आहेत ना. जसं शाळेचे मुख्याध्यापक सम असतात. जो विद्यार्थी ज्याप्रमाणे एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितो त्याप्रमाणे त्याला मार्क मिळतात. सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छामध्ये व्यत्यय आणत नाही. तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतात. पण एखादा जो भक्त आता जीवात्मा आहे, जो मोहित झाला नाही, जो स्वतःला शरीर समजत नाही, असा जीवात्मा आहे, तर त्याने इच्छा केलेली आहे की काय, की आता मला भगवंतांची प्राप्ती करायची, भगवंतांची भक्ती करायची, तर त्याच्याकडे भगवंत विशेष काळजी घेतात. भक्तांकडे भगवंत भक्तांकडे विशेष लक्ष देतात, ते तर माहिती आहे आपल्याला. त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात. आणि भक्त जर एखाद्यानं इच्छा केली की मला आता भगवंतांची प्राप्ती करायची, तर भगवंत त्याला प्रेरणा देतात अशा व्यक्तीला. त्याच्यामुळेच आपण काय म्हणतो की भगवंताकडे जर आपण एक पाऊल घेतलं तर भगवंत आपल्याकडं 1000 पावलं गेलं.
तर त्याच्यामुळं भगवंत पण आपल्याला मदत करत असतात. जसं आपण ठरवेल भगवंतांची भगवंतांना प्राप्त करायचं, त्यावेळेस भगवंत पण आपल्याला मदत करत असतात. म्हणून वैदिक मंत्र सांगतात की हे मंत्राचा अर्थ काय आहे की भगवंत जीवाला पुण्यकर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल, आणि तेच जीवाला पाप कर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून तो नरकात जाईल. भगवंतांनी सोप्या भाषेत आपण बघितलं की 4थ्या अध्यायामध्ये पण सांगितलंय की काय, ये यथामाम प्रपद्यन्ते, जो जशा प्रकारे ज्याला भक्त बनायचंय त्याला भगवंत अभक्त बनण्यामध्ये पण प्रयत्न करतात, ज्याला भक्त बनायचंय त्याला भक्त बनण्याचे पण भगवंत प्रयत्न करतात. जीव आपल्या सुखदुःखांमध्ये पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो. भगवंतांच्या इच्छेद्वारे म्हणजे काय की भगवंत कोणावर जबरदस्ती करत नाहीत. आपण बघितलं की ते तर सम आहेत. मग त्यांच्या इच्छेद्वारे म्हणजे कसं, त्यांच्या व्यवस्थेद्वारे, त्यांनी जी व्यवस्था बनवली त्या व्यवस्थेद्वारे भगवंत तर आपल्याला स्वेच्छा देतात ना, ते जबरदस्ती नाही करत. म्हणून देहधारी जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादिकालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत आहे. आपण भ्रमित होतो कारण आपल्याला भक्तीची इच्छा आपण करत नाही. आपण कृष्ण भावनेची उपेक्षा नाही केली म्हणजे कृष्ण भावनेला जर दुर्लक्षित नाही केलं, तर कृष्ण भावनेलाच आपण नेहमी प्राधान्य ठेवलं, आपल्या जीवनाची जी पहिली या ठिकाणी आपण म्हणतो की पहिली काय प्रायोरिटीला काय म्हणायचं की जी पहिली जागा असते आपल्या जीवनामध्ये, तर ती आपण जर कृष्ण प्राथमिकता बरोबर. तर आपण जर भक्तीला जर प्राथमिकता नाही दिली है ना, तिची उपेक्षा केली तर मग आपल्याला भ्रमितच होत जाणार. तर आपण आपल्या जीवनातली पहिली प्राथमिकता ही भक्तीलाच दिली पाहिजे, आणि तसं जर केलं तर भगवंत पण आपल्याला मदत करतायत है ना. म्हणून स्वरूपतः जीव जरी सच्चिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते. आणि जीवात्मा जरी सच्चिदानंद आहे, तो सूक्ष्म आहे, तो पवित्र आहे, तो ज्ञानी आहे, तरी पण आणखीन एक त्याचं गुण आहे की तो सूक्ष्म आहे, तो लहान पण आहे. आणि लहान असल्यामुळं काय होतं, तो विसरून जातो, विसराळू पण आहे. तो ज्ञानी आहे आणि विसरून पण जातो. त्याच्यामुळं काय होतं, ज्ञानी असूनही तो विसरल्यामुळं तो अज्ञानग्रस्त होतो. अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपल्या बद्धावस्थेस जबाबदार आहे. त्याच्यामुळे त्याला वाटतं की भगवंतच जबाबदार आहे, पण तसं नाहीये. तर भगवंतांची ही जी व्यवस्था आहे, जसं आपण जो विद्यार्थी आहे तो त्याला शाळेमध्ये पास किंवा नापास व्हायचंय, तर तेव्हा त्याला काय आहे, तिथं शिक्षक जबाबदार नाहीये. आणि एखाद्याला वाटू शकतं की शिक्षकांनीच मला उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण केलं, पण तसं नाही. त्या विद्यार्थ्यांनी जे लिहिलंय उत्तरपत्रिकेमध्ये त्याच्यावर अवलंबून आहे की तो कसं त्या ठिकाणी उत्तीर्ण होणार की अनुत्तीर्ण. शिक्षक काही त्याच्यावर द्वेष करत नाहीत, त्याचप्रमाणे भगवंत पण कोणाचा द्वेष करत नाहीत आणि कोणाला आसक्तीही त्यांची नसते. पण तसं दिसतं की भगवंत मदत करतायत आणि एखाद्याला मदत करत नाहीत, भक्तांना मदत करतायत असं दिसतं आणि अभक्तांना मदत नाही करत असं दिसतं, पण तसं नाहीये. तसं फक्त आपल्याला वाटतं, ते महत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्येच आणखीन एक श्लोक सांगतायत. ह्याच्यामध्ये एक शेवटचा श्लोक या श्रंखलेमध्ये सांगतायत ते काय की ज्ञानेन तु तज्ज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषां आदित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम.
तर परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो, म्हणजे आता जीवात्मा जेव्हा जाणतो की भगवंत त्या ठिकाणी अनुमती देत आहेत, संमती देत आहेत त्यांच्या व्यवस्थेद्वारे, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते. तर जेव्हा दिवस असतो तर दिवसा आपल्याला सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसतात, तर सूर्याच्या प्रकाशामुळे यथारूप ज्या गोष्टी आहेत त्यांचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी होतं. तर म्हणजे आता हे यथारूप ज्ञान काय होतं इथं, की जेव्हा जीवात्म्याला कळतंय की या 3 गोष्टींची भूमिका काय आहे. यथारूप ज्ञान म्हणजे काय इथं, की खरं ज्ञान जे जीव काय करतोय, इच्छा करतोय, आणि त्या इच्छांना पूर्ण कोण करते, इच्छांना पूर्ण प्रत्यक्षात आणण्याचं काम कोण करते, प्रकृती. हा, प्रकृती. प्रत्यक्षात आणण्याचं जे कार्य आहे ते काय करते, प्रकृती करते. आणि प्रकृती कसं ठरवते की ती प्रत्यक्षात आणायची की नाही आणायची, कोण सांगतं प्रकृतीला, भगवंत. हम्म, भगवंताच्या अध्यक्षतेखाली प्रकृती कार्य करते. हा, त्यालाच आपण म्हणतो की अनुमती. तर अनुमती तिथं कोण देत आहे, भगवंत देत आहे. तर असं हे आपल्याला वास्तविकता मागं सांगितली भगवंतांनी मागच्या श्लोकामध्ये, है ना. तर या श्लोकामध्ये थोडस आपल्याला शाब्दिक अर्थ घ्यायचा नाहीये या 4 श्लोकांमध्ये. तर आता या ठिकाणी अप्रत्यक्षपणे तिथं भाषांतर काय सांगितलंय की सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो. म्हणजे सूर्य काय करतो की जेव्हा त्याचा प्रकाश असतो दिवसा, है ना, की त्या गोष्टी आपल्याला कशा दिसतात, जशा आहेत तशा दिसतात, है ना. जी गोष्ट लहान आहे ती लहानच दिसते, जी गोष्ट मोठी आहे ना, ती मोठीच दिसते, है ना. तशा आपल्याला दिसतात, म्हणजे योग्य ज्ञान होतं. योग्य ज्ञान काय आहे तर हे आहे, जीव फक्त इच्छा करतो, है ना, आणि इच्छा प्रत्यक्षात आणण्याचं कार्य कोण करते, प्रकृती करते, आणि ते अनुमती देण्याचं काम कोण करतायत तर भगवंत करतायत. हे खरं ज्ञान आहे. आणि हे कधी दिसतं एखाद्या जीवात्म्याला, जेव्हा हे अज्ञानाचा नाश होईल तेव्हाच या गोष्टी आपल्याला हे लक्षात येतात. मग आता तात्पर्यामध्ये वाचलं नाही ना आपण, तात्पर्य, श्रीकृष्णांना जे विसरले आहेत ते निश्चितच भ्रमित झालेले असतात, परंतु जे कृष्ण भावना भावित असतात ते मुळीच भ्रमित नसतात. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की सर्व ज्ञान प्लवेन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी आणि न ही ज्ञानेन सदृशम. ज्ञान हे सदैव महत्वपूर्ण आहे, आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे. 7व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते. बहुनाम जन्मना ज्ञानवान प्रपद्यते. अनेक जन्मानंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा कृष्ण भावनेची प्राप्ती करतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात. जीव विविध प्रकारे मोहित होतो. उदाहरणार्थ, जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो तेव्हा वास्तविकपणे तो अज्ञानाच्या जंजाळात पडतो. जर जीव हा परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो. भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय. जर तसे असेल तर अज्ञान किंवा शैतान भगवंतापेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे. वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावनाभावित मनुष्य
मनुष्याकडून होऊ शकते. म्हणून मनुष्याने असा प्रामाणिक आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करते. आपण शरीर नाही व शरीराच्या अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येणार नाही. तरीही जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावना भावित आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला भगवंत आणि आपला भगवंतांशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकते. भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंताप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही, कारण त्याला भगवंतांचे ज्ञान असते. मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात 2.12 सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. वर्तमान काळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्य काळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो, परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक रूप पाहतो. आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजे वास्तविक ज्ञान आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता बघा प्रभुपाद काय सांगतायत की श्रीकृष्णांना जे विसरलेले आहेत म्हणजे जे मोहित झालेले आहेत है ना, म्हणजे भ्रमित झालेले आहेत, पण जे भक्त असतात ते भ्रमित नसतात है ना. तर गीतेमध्ये आपल्याला हा श्लोक आहे की ज्ञान हे सदैव महत्वपूर्ण आहे. तर ज्ञान म्हणजे काय आहे तर आपल्याला माहिती असणं की भगवंत ना जेव्हा आपण शरण जातो तेव्हाच आपल्याला काय होते, भक्तीची प्राप्ती होते, कृष्ण भावनेची प्राप्ती होते, म्हणजे भक्तीची प्राप्ती होते है ना. तर आता उदाहरण देता येत की ज्याप्रमाणे दिवसा काय होतं की सर्व गोष्टी आपल्याला दिसतात, म्हणजे भ्रमित होण्याचा आपल्या तिथं काही संभावना नाहीये दिवसा. हे असं खूप कमी होतं की दिवसा एखादा व्यक्ती रस्त्यानं जातोय आणि तिथं थोडासा खड्डा आहे आणि तो खड्ड्यात पडलाय, असं होतं बऱ्याच वेळेस. पण तो काय होतं की तो त्याचं लक्ष दुसरीकडे असेल है ना, जर त्याचं लक्ष तिथं असेल है ना तर तसं होणार नाही. पण रात्री जरी त्याचं लक्ष तिथं जरी असलं तरी रात्री काय होतं की खड्ड्यात पडण्याचा त्याचा जो संभावना आहे ती जास्त असते है ना, दिवसा कमी असते. तर ज्ञानामध्ये भ्रमित होण्याची जी संभावना आहे ती जवळजवळ नसतेच. तर जेव्हा जीवात्मा हा मोहित होतो, म्हणजेच तो मोहित होण्या म्हणजेच काय आहे की तो कधी कधी स्वतःलाच भगवंत समजतो. पण जसं हे मायावादी लोक समजतात की आपणच भगवंत आहेत है ना, असे पण जीवात्मे आहेत की ते स्वतःलाच भगवंत समजतात. हे काय आहे, मोहित झाल्यासारखंच आहे. तर प्रभुपाद सांगतायत की हे अज्ञानानं हे लोक, त्यांच्याकडे ज्ञान नाहीये की ते भगवंतांचे सेवक आहेत है ना, भगवंत त्यांचे स्वामी आहेत, हे ज्ञान नसल्यामुळं ते मोहित झाले. आणि अज्ञान किंवा शैतान तर भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे. तर जर जीवात्मा भगवंत असेल आणि तो जर मोहित होत असेल तर म्हणजे याचा अर्थ काय आहे की भगवंतापेक्षाही काय आहे ते अज्ञान मोठं आहे, असं त्यांचा अर्थ होतो. म्हणजे त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते चुकीचं आहे हे प्रभुपाद या ठिकाणी सिद्ध करतायत. तर त्याच्यामुळं हे ज्ञान मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण शास्त्र वाचले पाहिजे आणि या शास्त्र आपल्याला जे शिकवतायत अशा प्रामाणिक गुरुचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण काय केलं पाहिजे, हे कृष्ण भावनेचं जे ज्ञान आहे ते आपण प्राप्त केलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे. तर ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे ही भक्ती, कृष्ण भावना आणि हे भक्तीचं जे ज्ञान आहे ते आपल्याला अज्ञानापासून दूर करतं. आपण शरीर नाही है ना, आणि शरीराच्या अतीत आहोत
याचे पूर्ण ज्ञान मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद करता येणार नाही. तर जरी एखाद्याला कळालं, जसं मायावादी लोकांना कळतंय की ते पण म्हणतात की आपण शरीर नाही, पण ते काय म्हणतात, आपण भगवंत आहोत असं म्हणतात. एखाद्याला जरी कळालं की आपण शरीर नाही, पण हे पण कळणं आवश्यक आहे की आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि आत्मा परमात्मा वेगळे आहेत, है ना. हे पण आपल्याला पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. तरी जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावना भावित आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. तरी पण जर आपण समजलं गुरुकडून की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत, तर जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला भगवंत आणि आपल्या भगवंतांशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकते. पण जेव्हा व्यक्ती एखाद्या भक्ताला भेटतो तेव्हाच त्याला समजते की भगवंताबद्दल असणारा संबंध त्याला समजतो. तर भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंताप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही. तर भगवंतांचे जे प्रतिनिधी असतात ते कधीच म्हणत नाहीत की मी भगवंत आहे, तुम्ही माझी पूजा करा, माझी भक्ती करा, असं भगवंतांचे भक्त कधीच म्हणत नाही. समजा कोणी म्हणत असेल तर ते आपण समजू शकतो की ते खरे प्रकारे भगवंतांचे भक्त नाहीयेत. तर भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंताप्रमाणेच हे वाचलं आपण, कारण त्याला भगवंतांचे ज्ञान नसते. तर असं ज्याला भगवंतांचं ज्ञान नाही असाच व्यक्ती असं म्हणू शकतो. मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. वर्तमान काळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मृत्यूनंतरही भविष्य काळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व आहे. हे आपण बघितलंय दुसऱ्या अध्यायात. नत्वे बाहुं जातु नाशो नत्वं नेपे जनाधिपा नचैवं क्लेदयन्त्यापो. तर हे जो श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला 12वा. तर रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो, परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो. तर आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजे वास्तविक ज्ञान होय. तर तेच आणखीन पुन्हा त्या उपमेवर आलेले आहेत शेवटी प्रभुपाद, की अंधारामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी एकच आहेत असं दिसतात, त्या वस्तूंमधील फरक आपल्याला कळत नाही. पण जेव्हा सूर्याचा उदय होतो, सूर्योदय होतो, तेव्हा आपल्याला त्या वस्तू जशा आहेत तशा दिसायला लागतात. ते वास्तविक ज्ञान आहे. तर मग इथं आपल्याला वास्तविक ज्ञान कशाचं सांगितलं भगवंतांनी, की कार्याबद्दल वास्तविक ज्ञान सांगितलं, की कार्य करण्यामध्ये कशा कशा भूमिका आहेत. जीवात्म्याची काय भूमिका आहे कार्य करण्यामध्ये, की तो केवळ इच्छा करतो आणि मग अशी इच्छा केल्यानंतर त्या इच्छेला फलीभूत करण्याचं जे काम आहे ते कोण करतं, प्रकृती करते. आणि प्रकृती कसं ठरवते, तर भगवंत त्याची अनुमती देतात त्या प्रकृतीला, की कुणाची इच्छा कशा प्रकारे फलीभूत करायची आहे. हे अनुमती, हे झालं वास्तविक ज्ञान, जे सूर्याच्या प्रकाशामध्ये त्या जीवात्म्याला दिसत आहे. माझं वास्तविक ज्ञान झालं की त्या जीवात्म्याला नंतर कळतं त्या ठिकाणी आहे ना, त्याचं अज्ञान दूर होतं आणि त्याला मग कळतं की हा आत्मा काय आहे ना, हे प्रकृतीचे 3 गुण काय आहेत आणि हा जो भगवंत आहे, भगवंत म्हणजे काय आहे इथं, त्यांचं दुसरं नाव आहे परमात्मा. इथं तो जो निष्कामयोगी आहे त्याला तर भगवंत माहिती नसतात, तर तो परमात्मा समजतोय आणि तो समजतो की हा आत्मा आणि परमात्मा हा अनुमती देतोय असं तो समजतो.
आणि मग त्याला समजतं, त्याचं अज्ञान दूर झाल्यामुळं, की हा परमात्मा आपल्या सगळ्या गोष्टींना अनुमती देतोय, है ना. मग त्याच्यामुळं काय करतो तो, परमात्म्याचा आश्रय घेतो, है ना, तो जीवात्मा. ज्याला हे समजतं की आपण केवळ इच्छा करतोय, है ना, आपण काहीच करत नाही, है ना, सगळं कार्य जे आहे ते प्रकृती करते आणि ही प्रकृती परमात्म्याच्या अधीन आहे. आणि हा परमात्मा जो आहे ह्या आपल्या इच्छेला अनुमती देतोय, त्याची जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी अनुमती देतोय. तेव्हा तेव्हा जीवात्म्याला काय कळतं की हे परमात्म्याचा आपण आश्रय घेतला पाहिजे, असं त्याला कळतं, कारण त्याचं अज्ञान दूर झालेलं असतं ना, त्याच्यामुळं. आणि जेव्हा तो परमात्म्याचा आश्रय घेतो तेव्हा काय करतो तो, त्याला मुक्ती प्राप्त होते. हे जे आता आहे, आतापर्यंत काय झालंय की त्याचं अज्ञान दूर झालंय, त्याला फक्त कळालंय की परमात्मा कसं त्या ठिकाणी हे परमात्मा कसं त्या ठिकाणी त्याची अनुमती देतोय, एवढंच कळालंय आता ह्या 16व्या श्लोकापर्यंत, है ना. मग आता 17व्या श्लोकापासून तो जीवात्मा काय करतोय, परमात्म्याचा आश्रय घेतोय आणि त्याला मुक्ती कशी प्राप्त होते हे भगवंत सांगतो, की जीवात्मा जो आहे कशा प्रकारे परमात्म्याचा आश्रय घेतो आणि कशा प्रकारे मुक्ती प्राप्त करतो, हे 17व्या श्लोकापासून भगवंत 26व्या श्लोकापर्यंत सांगतायत. कशा प्रकारे ह्या जीवात्म्याला मुक्ती प्राप्त होते परमात्म्याचा आश्रय घेतल्यामुळे. तर आता बघूया आपण कसं त्याला मुक्ती प्राप्त होते. आता पहिला श्लोक त्याच्यामध्ये म्हणतात की तद्बुद्धय तत् आत्मनः तत्निष्ठा तत्परायणा गच्छन्ति अपुनः आवृत्तिम ज्ञान निर्धूत कल्मषा. काय म्हणतंय की जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते, म्हणजे भगवंतांवर म्हणजे इथं परमात्म्यावर समजायचं. हे समजा एखाद्या मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सगळं परमात्म्यावर स्थिर होत आहे, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात. तर त्याचं सगळं दुःख जे आहे ते निघून जातं, त्याची शुद्धी होते. म्हणजे इथं काय होतंय, जेव्हा परमात्म्याचा जो आश्रय घेतोय तेव्हा त्याचं शुद्धीकरण होतंय आणि याप्रमाणे तो सहज मुक्तीपथावर अग्रेसर होतो आणि तो मुक्तीच्या जवळ येतो. तर तोच विषय इथं आहे की परमात्म्याचा जर कोणी आश्रय घेतला तर त्याला काय होणार आहे, मुक्ती प्राप्त होणार आहे. तर इथं त्यांनी सांगितलं की जर परमात्म्याचा आश्रय घेतला तर तो मुक्तीच्या मार्गावर पुढे जातो. कसा पुढे जातो हे आणखीन पुढच्या श्लोकावर सांगतील. आता छोटसच आहे तात्पर्य, मी वाचतो. तर भगवान श्रीकृष्ण हे दिव्य, आपल्याला माहिती आहे, परम सत्य आहे, माहिती आहे आपल्याला. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, हे पण आपल्याला माहिती. या उपदेशावरच संपूर्ण गीता केंद्रित झाली आहे. हे आपण आधीच बघितलंय की इंट्रोडक्शन मध्ये पण, की ह्याच्यावरच गीता आहे. जर आपण कृष्णाला भगवंत स्वीकारला नाही तर गीता वाचण्यात काहीच अर्थ नाही. सर्व वैदिक शास्त्रांचेही हेच मत आहे. तर हे सगळं आपल्याला हेच गोष्ट, परमतत्व म्हणजे परम सत्य होय आणि तत्ववेत्ते या परत तत्वाला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान, हे पण आपल्याला माहिती आहे की परम सत्यच हे मुख्य तत्व आहे. आणि जे ज्ञानी लोक आहेत, परमतत्व आहेत, तेच काय म्हणतात की भगवंताचेच हे नाव आहेत की परब्रह्म, परमात्मा आणि भगवान, कृष्ण, हे सगळे कृष्णाचेच नाव आहे. भगवान हेच सर्वोच्च परतत्व आहे, त्यांच्यापेक्षा अजून उच्च कोणी नाही. भगवंतांहून अधिक दुसरे काहीही नाही. भगवान सांगतात की मत्तः परतरम नान्यत् किंचित् अस्ति धनंजय, तर भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असं कोणीही नाही. तर जे ब्राह्मण आहे ना, जे मायावादी लोक म्हणतात ब्राह्मण, तर ते ब्राह्मणचा पण आधार श्रीकृष्णच आहे. आणि गीतेमध्ये पण सांगितलं की ब्राह्मणो ही प्रतिष्ठा. तर त्याच्यामुळे श्रीकृष्णच हे सगळ्यात परम आहेत, सत्य आहेत.
ज्याचे मन, बुद्धी आणि निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णांवर आहेत, परमात्म्यावर आहेत, तर तो काय आहे, कृष्ण भावना भावित आहे. आणि जेव्हा कृष्ण भावना भावित आहे तेव्हा त्याचं जे घाण आहे है ना, ते घाण निघून जाते आणि त्याचं शुद्धीकरण होतं. त्याला परम सत्याचे संपूर्ण ज्ञान होते. आणि कृष्ण भावना भावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णांमध्ये द्वैत, एकाच वेळी भेद आणि अभेद आहे. आणि अशा दिव्य ज्ञानाने युक्त असलेला मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो. तर भगवंत श्रेष्ठ आहेत. आता एवढ्या तात्पर्यात एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्यात आलेली आहे की सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती भगवंत आहे. आणि त्या भगवंतावर जर कुणी ध्यान केलं तर त्याचं शुद्धीकरण होणार आहे. आणि श्रीकृष्ण काय आहे, एकाच वेळी द्वैत आहेत, म्हणजे ते त्यांच्यामध्ये भेद आहे पण आणि भेद नाही पण. आणि जो या गोष्टी जाणतो तो मुक्तीच्या मार्गावर पुढे जाणार आहे. मग आता असं निष्काम कर्मयोगाबद्दल सांगितलं की कसं तो परमात्म्यावर ध्यान करतो. तर मग आता हा जो परमात्म्यावर ध्यान करतोय हा योगी, मग तो परमात्म्याचे गुण त्याच्यामध्ये यायला लागतात परमात्म्यावर ध्यान केल्यामुळं. आणि आता आपण बघितलं मागच्या 15व्या श्लोकामध्ये, तर परमात्मा हा कुणाबद्दल भेदभाव करत नाही है ना, तो सगळ्यांना समान बघतो. तसंच मग हे जीवात्मा जो परमात्म्यावर ध्यान करतोय तो पण कुणासोबत भेदभाव करत नाही. कारण हा पण काय होतो, आता भौतिक जगताच्या वर यायला लागतो हा जीवात्मा, आणि तो पण कुणाशी भेदभाव करत नाही. तर कसं आहे, तो भेदभाव कसं करत नाही हे सांगण्यासाठी भगवंतांनी एक श्लोक लिहिलाय. ते काय म्हणतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वकाकेच पंडिता समदर्शिन. काय म्हणतात की विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे, म्हणजे त्याला जे ज्ञानाचा अनुभव झालाय परमात्म्यावर ध्यान केल्यामुळे, त्याच्यामुळं काय म्हणतोय की तो ब्राह्मण, गाय आणि हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. समदृष्टीने पाहतो म्हणजे या सगळ्यांना भगवंतांशी संबंधित पाहतो. आणि यांच्या हे सगळे जे आहेत हे भगवंतांचे अंश आहेत, अशा दृष्टीने त्याची दृष्टी असते. सगळ्यामध्ये तो समान भावाने बघतो. समदृष्टी तो असतो, समदृष्टीने तो बघतो, असं या श्लोकाचा अर्थ आहे. की कसं तो मुक्तीच्या मार्गावर पुढे जात आहे ना, त्याचं कल्मश धुतलेले गेले असल्यामुळं तो काय करतोय, सगळ्यांना भेदभाव न करता समदृष्टीने बघतोय. याचं तात्पर्य आपण उद्या बघूया, तर वेळ संपलेली आहे.